बळी देण्यापूर्वी रेड्याला तटाभोवती फिरवत असत. नंतर बळीचा नैवेद्य मंदिरात आणून देवीस अर्पण करण्यात येतो. या ग्रंथातील शिवरायांची आणि त्यांच्या भोजनासंबंधी माहिती अशी आहे की नमस्कार मित्रांनो, शिवरायांच्या आहाराबद्दल आपण जो मागील व्हिडिओ बनवला होता त्याला तुम्ही जे भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे प्रथम आभार मानतो. त्यामध्ये आपण शिवरायांच्या आहाराबद्दल काही लेखकांनी त्यांच्या पुस्तकामध्ये जे काही लिहिलं आहे त्याबद्दल पाहिलं. अजून व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन व्हिडिओ बघू शकता. एका व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती होणार नाही म्हणून हा भाग 2 आज आपण घेऊन आलो आहोत. या व्हिडिओमध्ये आपण अजून काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहाराबद्दल माहिती मिळते ती बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. शिवराय मार्च 1677 गोवळकोंड्याला कुतुबशहाच्या भेटीला गेले होते. महाराज तेथे जवळपास 1 महिनाभर गोवळकोंडामध्ये राहिले होते. तेथे कुतुबशहाचे 2 कारभारी होते, ते म्हणजे अकन्नापंत आणि मादन्नापंत. हे दोघे कारभारी ब्राह्मण असल्यामुळे त्यांना मांसाहार वर्ज्य होते. आता याबद्दल सभासद बखरीमध्ये काय लिहिलेले आहे ते बघूया. दुसरे दिवशी मादन्नापंतांनी राजी यास आपले घरी मेहमानीस नेले आणि आपले मातोश्रींचे हाती पाक सिद्ध करून मादन्नापंत व अकन्नापंत जवळ बसून राजियास भोजन घातले. अकन्ना आणि मादन्ना हे दोघे ब्राह्मण असल्यामुळे त्यांना मांसाहार करणे वर्ज्य होते. त्यामुळे तेथे शिवाजी महाराजांना शाकाहारीच जेवण करावे लागणार होते, यामध्ये शंकाच नाही. परंतु सभासद बखरीमध्ये लगेचच पुढील वर्णन काय आढळते ते पहा. ते असे की महाराज अकन्नापंत आणि मादन्नापंत यांच्या घरी जेवल्यानंतर राजे आपले स्थळी आले. त्या उपरी राजियांस भागानगरच्या म्हणजेच गोवळकोंड्याच्या मोठमोठ्या सरदारांनी मेहमानी केल्या. ऐसे 1 महिनाभर भागानगरी होते असे वर्णन आढळते. अकन्ना व मादन्ना यांच्या घरी महाराज 1 दिवस जेवल्यानंतर सुमारे 1 महिनाभर महाराजांना गोवळकोंड्याच्या सरदारांनी मेजवान्या दिल्या होत्या. महाराज 1 दिवस शाकाहारी जेवले या गोष्टीचा आधार घेऊन महाराज पूर्ण शाकाहारी होते हे म्हणता येत नाही, किंवा महिनाभर इतर सरदारांनी ज्या मेजवान्या दिल्या होत्या त्या मेजवानीमध्ये नेमके काय होते याचा उल्लेख नसल्याने महाराज मांसाहारी होते हे सुद्धा 100% सिद्ध होत नाही. आतापर्यंत पाहिलेल्या पुराव्यांच्या वरून महाराज फक्त शाकाहारी होते की मांसाहारी होते यांचे नेमके उत्तर मिळत नाही. पण शिवकाळामध्ये असे काही प्रसंग आढळतात त्यामध्ये जे रीतिरिवाजाप्रमाणे मांस खाऊ शकतात त्यांना त्यावेळी मांसाहार करणे आवश्यक होते, म्हणजे टाळता येत नसे. असे प्रसंग म्हणजे विविध देवतांना बकरे बळी देणे आणि त्यानंतर देवाचा प्रसाद म्हणून ते मांस खाण्याची परिस्थिती निर्माण होणे. आज सुद्धा विविध गावोगावी जत्रांमध्ये कोंबड्या बकरे बळी दिले जातात व त्यानंतर देवाला त्याचा नैवेद्य दाखवून ते मांस प्रसाद म्हणून खाल्ले जाते. इतर वेळी एखादी व्यक्ती मांसाहार करत नसली तरी देवाचा प्रसाद म्हणून ते शिजवलेले मांस भक्ष्य केले जाते. आता आपण असे प्रसंग शिवरायांच्या बाबतीत आले होते का ते पाहू. आवळसकरांनी लिहिलेल्या प्रतापगडची भवानी या लेखामध्ये एक माहिती आढळते. ती म्हणजे थोरल्या छत्रपतींच्या कालापासून येथे पूजा उत्सवाची कोणती धर्मकृत्ये रूढ झाली याची थोडक्यात माहिती देणे आवश्यक आहे. दर पौर्णिमेस बकरा अगर मेंढा बळी देतात. नवरात्रात विजयादशमीपर्यंत 10 दिवस उत्सव होतो. नवमी व दशमीच्या दिवशी अजबली म्हणजेच बकरा बळी देत असत. ही रूढी छत्रपतींच्या काळापासून चालत आली आहे. दर 3 वर्षांनी रेडा बळी दिला जातो, पण तो आता बंद झाला आहे. बळी देण्यापूर्वी रेड्याला तटाभोवती फिरवत असत. नंतर बळीचा नैवेद्य मंदिरात आणून देवीस अर्पण करण्यात येतो. या लेखातील कैलासवासी आवळसकरांनी छत्रपती शिवरायांच्या 2 पत्रांचा आणि भवानी देवी संबंधित असलेल्या 125 पत्रांचा आधार घेतला आहे. परंतु यामध्ये प्रत्यक्ष महाराजांचा उल्लेख येत नाही. याच आवळसकरांनी रायगडची जीवनकथा या पुस्तकात रायगडावर दिल्या जाणाऱ्या बळींची माहिती नमूद केली आहे. हे पुस्तक तुम्हाला गुगलवरती PDF फॉर्ममध्ये वाचायला मिळेल, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. दर महिन्याच्या शुद्ध तृतीयेनंतर दुसऱ्या दिवशी रायगडावर 10 बकरी बळी पडत असत. शिरकाई, सोमजाई, झोलाई, महादरवाजा, सिंहासन, पाचाडचा म्हसोबा, रायगडची कोठी, रायगडवरील लांडा कसाब, भवानी इत्यादी 3 तोफा यांस प्रत्येक 1 बकरी बळी देण्याचा रिवाज होता. दर 3 वर्षांनी रायगडावर 1 टोनगा बळी देत. अशा प्रकारे बळी दिलेल्या प्राण्यांचे मांस शिजवून ते प्रथम देवाला नैवेद्य म्हणून दाखवत, नंतर ते जे लोक मांस खातात अशा लोकांना प्रसाद म्हणून खाण्यास दिले जाईल. असे हे बळी दिलेले प्रसंग असले तरीही प्रत्यक्ष बळी देताना
शिवराय तिथे उपस्थित होते किंवा प्रत्यक्ष शिवरायांनी तेथे जेवण केलेला उल्लेख कुठेही आढळत नाही. मित्रांनो, तसेच अजून एक अत्यंत महत्त्वाचा उल्लेख आढळतो, तो म्हणजे शिवराज राज्याभिषेक कल्पतरू या संस्कृत ग्रंथामध्ये. आपण या ग्रंथाबद्दल प्रथम माहिती घेऊ. शिवरायांचा जो तांत्रिक राज्याभिषेक झाला होता, तो राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी यांनी केला होता. निश्चलपुरींनी गोविंद बर्वे नावाच्या ब्राह्मणाला या राज्याभिषेकाचे सविस्तर वर्णन सांगितले होते. ते या शिवराज राज्याभिषेक कल्पतरू या छोट्या संस्कृत ग्रंथामध्ये नमूद केले आहे. मूळ ग्रंथातील संस्कृत वर्णन भारत इतिहास संशोधन मंडळाच्या एका त्रैमासिकात छापून आले होते. या ग्रंथातील शिवरायांशी आणि त्यांच्या भोजनासंबंधी माहिती अशी आहे की तांत्रिक राज्याभिषेकाच्या दिवशी कलश पूजा आणि सिंहासन स्थानाची पूजा झाल्यानंतर शिवराय हातात तलवार घेऊन राजसभेत आले. अगोदर द्वाराच्या देवतांना बळी देऊन राजाने संतुष्ट केले. नंतर सिंहासनाच्या 8 सिंहांना राजाने बळी दिले व सिंहासनाला बळी दिले. त्यानंतर रायगडाच्या पर्वताला बळीमंत्रासह अन्न अर्पण करण्यात आले. सर्व बळी दिल्यानंतर निश्चलपुरींनी महाराजांना तुम्ही जेवण करून या असे सांगितले. नंतर शिवराय त्यांच्या महालात गेले, भोजन करून पुन्हा राजसभेत आले व त्यानंतर त्यांनी सिंहासनारोहण केले. मित्रांनो, आपण आत्तापर्यंत या विषयावर 2 भाग तयार केले. यामध्ये आपण शिवरायांच्या आहाराबद्दल ज्या काही लेखकांनी लेखन केले आहे त्यामध्ये कोणत्याच लेखकाच्या वर्णनावरून शिवरायांचा नेमका आहार काय होता हे उघड स्पष्ट होत नाही. त्यामुळे थोर पुरुषांच्या बद्दल बोलत असताना त्यांचा आहार न बघता त्यांचा विचार आपल्या जीवनात आणणे महत्त्वाचे आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहिलेले हे दोन्ही व्हिडिओ हे फक्त एक ऐतिहासिक माहिती म्हणून पाहावे. यामध्ये कोणाचीही भावना दुखवण्याचा हेतू नाही. या व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व संदर्भांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही ती पुस्तके वाचू शकता. माहिती आवडल्यास कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.